बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी स्ट्रीट स्टाईल चटपटी आणि चवदार अशी कच्ची दाबेली. तुम्ही बघू शकता दिसायलाही जितकी सुंदर आणि आकर्षक दिसते, चवीला त्याहूनही अप्रतिम लागते. चला तर मग वेळ वाया न घालवता टेस्टी दाबेली कशी बनवायची ते पाहूया. सुरुवातीला आपण दाबेलीसाठी लागणारी आंबट गोड चिंचेची चटणी बनवून घेणार आहोत. यासाठी मी चिंच रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. सकाळी यातल्या बिया काढून घेतल्या. कोळ हातानेच काढून पीठ गाळाच्या चाळणीने व्यवस्थित गाळून घेतला. आता हा चिंचेचा पल्प एका गंजामध्ये घ्यायचा आणि गॅसवर ठेवायचा. यामध्ये चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, अंबारी तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार गूळ घालायचा. गुळामुळे चटणीला छान गोडवा आणि घट्टपणा येतो. गरम असताना ही थोडी पातळ वाटेल, पण थंड झाल्यावर छान दाटसर होते. इथे आपली चिंचेची चटणी तयार आहे. आता बनवूया दाबेलीचा मुख्य मसाला. कढईत तेल गरम करून घ्या. त्यात जिरं तडतडलं की 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून परतून घ्यायच्या. त्यानंतर अंबारी तिखट चवीनुसार यामध्ये ॲड करायचं. 2 मोठे चमचे दाबेली मसाला, 2 ते 3 चमचे आपण तयार केलेली चिंचेची चटणी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. आता यात उकडलेले मॅश केलेले बटाटे आणि अर्धा ग्लास पाणी घालून छान एकजीव करून घ्यायचं आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. मसाला तयार झाल्यावर तो एका प्लेटमध्ये छान पसरवून घ्या आणि दाबून घेतला तरी चालेल. यावर बारीक चिरलेला कांदा, खारे शेंगदाणे, लाल बुंद डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त गार्निश करून घ्या. आपला दाबेली मसाला एकदम तयार आहे. बघू शकता काय सुरेख रंग आणि रूप आलाय या मसाल्याला. प्रत्येक डाळिंबाचा दाणा आणि कुरकुरीत शेंगदाणे या मसाल्याची चव आणखीनच वाढवणारा आहे. दिसायला जेवढा टेम्पटिंग आहे ना, चवीला तितका चटपट आणि झणझणीत झालेला आहे. तयार आहे दाबेलीचा जीव म्हणजेच दाबेलीचा सुपर टेस्टी मसाला. आता हा पावमध्ये भरण्यासाठी अगदी सज्ज आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. आता बनवूया दाबेलीला लावण्यासाठी लागणारी लाल लसूण चटणी. मिक्सरच्या भांड्यात 15 ते 20 लसूण पाकळ्या, अंबारी तिखट, मीठ, थोडे शेंगदाणे, थोडा लिंबाचा रस आणि पाणी घालून छान फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. इथे लसूण चटणी तयार आहे. इथे आपली सर्व तयारी झालेली आहे. दाबेली पाव, तयार केलेला गार्निश मसाला, चिंचेची चटणी, लसूण चटणी, बारीक शेव आणि बटर. पावला मधोमध छान कट करून घ्या. एका बाजूने आंबट गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूने झणझणीत लसूण चटणी लावून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये तयार केलेला दाबेलीचा बटाटा मसाला भरपूर घालून यावर बारीक शेव, डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून पाव छान पॅक करून घेतलेला आहे. तवा गरम करून त्यावर भरपूर बटर लावायचं आणि दाबेली दोन्ही बाजूने छान बटर लावून खरपूस शेकून घ्यायची. दाबेली मस्त शेकल्यानंतर तिच्या कडा बारीक शेवमध्ये व्यवस्थित घोळवून घेतल्या. गरमागरम चटपटीत स्ट्रीट स्टाईल दाबेली सर्व करण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञास किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.